रोजचा सारखाच तो दिवस उजाडला होता. UK मधील ट्यूनब्रिज मध्ये राहणारी 58 वर्षाची ॲनी डी घरात काम करत होती. आयुष्य शांत, नियमित आणि निरोगी. ना मोठा आजार ना डॉक्टरांची वारी. पण त्या दिवशी एक छोटा बदल झाला, इतका छोटा की कुणाच्याही लक्षात आला नसता. ॲनीला भूकच लागली नाही. पहिल्या दिवशी तिनं दुर्लक्ष केलं, दुसऱ्या दिवशीही तेच, तिसऱ्या दिवशी सुद्धा. कदाचित ताण असेल, तिनं स्वतःलाच समजावलं, आपण सगळेच असं करतो. शरीर संकेत देत असतं, पण आपण त्याला शांत करतो. आठवडे गेले, वजन कमी होऊ लागलं, तरी तिने कुणाला काही सांगितलं नाही. पण आईचं शांतपणे बदलत जाणारं शरीर तिच्या मुलीच्या लक्षात आलं. आई डॉक्टरांना भेटायलाच हवं, हा एक वाक्य तिच्या आयुष्याची दिशा बदलणारा होता. फेब्रुवारीमध्ये अल्ट्रासाऊंड झाला, रिपोर्ट हातात आले आणि क्षणात सगळं थांबलं. स्वादुपिंडात गाठ, पुढील तपासण्या आणि तो शब्द जो ऐकायला कोणीच तयार नसतं, कर्करोग. ॲनी म्हणते, मला वाटलं माझं जगच संपलं. कधी आजारी न पडलेली, एकही दिवस रजा न घेतलेली आणि आज मृत्यूशी डोळ्यात डोळे घालून उभी होती. मार्चमध्ये केमोथेरपी सुरू झाली. छातीत पोर्ट बसवण्यात आला. दर आठवड्याला दिवसभर रुग्णालय. शरीर थकत होतं, मन मोडत होतं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, या कर्करोगात शस्त्रक्रिया झाली तरच संधी, नाहीतर फक्त वेळ विकत घेता येतो. पण पुढचा धक्का अजून बाकी होता. ब्रिटनमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया अतिशय धोकादायक असल्याचं सांगितलं. आशेचा शेवटचा दरवाजा जणू बंद झाला. पण कथेचा शेवट इथं नव्हता. लिस्बनमधील एका प्रसिद्ध सर्जनशी व्हिडिओ कॉल झाला. स्कॅन पाहिले गेले. क्षणभर शांतता आणि मग ते एक शब्द, योग्य केमोथेरपी नंतर शस्त्रक्रिया शक्य आहे. ॲनीच्या आयुष्यात पुन्हा एकदा श्वास आला. एकच अडथळा होता, खर्च प्रचंड होता. पण इथंच माणुसकी जिंकली. ज्या शाळेत ॲनी 15 वर्षापासून काम करत होती, तिथल्या सहकार्यांनी हात पुढे केला. निधी संकलन सुरू झालं. अनोळखी लोकांनीही मदतीचा हात दिला. आज ॲनी अजूनही लढतीये, आशेवर, धैर्यावर आणि एका छोट्याशा लक्षणावर मात करत. ही कथा फक्त ॲनीची नाही, ती आपली आहे. कारण भूक न लागणं, थकवा किंवा छोटा बदल कधी कधी शरीराचा तो शेवटचा इशारा असतो. वेळीच ऐकलात तर आयुष्य वाचू शकतं.